आणि आणि पंचांचा निर्णय हा वाईट बॉल आहे. आर डी चाळके सर ना, संघाचं नाव काय फलंदाजीवर स्वर्गीय आर डी चाळके सर यांचा संघ फलंदाजीवर आहे. आणि पाहुयात उत्कृष्ट अशी गोलंदाजी. आणि उजवा असो सुद्धा डाव्या साईडचा मारण्याचा प्रयत्न एक होता पण हुकलेला आहे तो. या ठिकाणी 6 धावांवर समाधान मानावं लागतंय. आणि पुन्हा एकदा पंचांचा निर्णय वाईट बॉल. 1 बॉल 7 संघाची धावसंख्या होते 1 बॉल 7. अतिरिक्त वाढत्या धावसंख्येनुसार संघांचा धावफलक वाढत आहे. पुन्हा एकदा षटकार मारण्याचा प्रयत्न आणि 1 धावावर समाधान मानावं लागलेलं आहे आर डी चाळके सर संघाला. 2 चेंडू आणि एक अतिरिक्त धावसंख्येनुसार वाढती धावसंख्या होत आहे 9. पुन्हा एकदा अतिरिक्त धावसंख्येनुसार धावसंख्या होत आहे 10. गच्चाळाशी गोलंदाजी समोरील संघाकडून होत आहे. एका कृपया प्रेक्षकांना विनंती आहे की जे बाउंड्री लाईनच्या आतमध्ये प्रेक्षक बसलेले आहेत किंवा संघाचे जे खेळाडू आहेत त्यांनी पूर्ण बाउंड्री लाईनच्या बाहेर व्हायचं आहे. अतिशय सुज्ञ असे पंच आमचे प्रदीपजी गणवे. पुन्हा एकदा वाईटचा प्रयत्न होता मात्र फळीने अगदी चेंडूचा बॉल साधलेला आहे. पुन्हा एकदा चौकार मारण्याचा प्रयत्न एका धावेवर समाधान मानावं लागत आहे. नो बॉल. आणि अतिरिक्त चेंडूनुसार धावसंख्या होत आहे 13. अजून पहिलंही शतक संपलेलं नाही आणि वाढती धावसंख्या होत आहे 13. 3 बॉलमध्ये 13 रन. अतिशय विक्रम. पुन्हा एकदा पंचाचा निर्णय वाईट बॉल आणि अतिरिक्त धावसंख्या होते 14. कदाचित फलंदाजाच्या फळीतून सुटलेला हा बॉल आणि पंचाचा निर्णय चौकार. वाढती धावसंख्या होत आहे 18. 4 बॉल 18 आणि पुन्हा एक चौकार. पंचांचा निर्णय चौकार. वाढती धावसंख्या होत आहे 22. एका षटकाच्या पूर्तीपूर्वी वाढती धावसंख्या 22 आर डी चाळके सरांच्याकडून. आणि फलंदाजाला फसवण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा प्रयत्न आणि 1 षटकानंतर वाढती धावसंख्या होत आहे 22. पुढचे गोलंदाज येत आहेत ओमकार सुतार. पाहूयात आपल्या गोलंदाजीतून काय आपला पराक्रम घडवतात आणि आपल्या संघासाठी काय प्रयत्न करतायत. आणि फलंदाजाच्या फळीतून सुटलेला आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. वाढती धावसंख्या होत आहे 23. पुन्हा एकदा आणि उत्कृष्ट असा झेल दिलेला आहे विकेट किपरने. पंचांचा निर्णय बाद. एक बाद 23. दुसऱ्या शतकातला दुसरा चेंडू. आणि पुन्हा एकदा एक डॉट बॉल काढलेला आहे. ओमकार सुतारांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी ओमकार सुतार. जुन्या नवचैतन्य संघाचे जुने बॉलर ओमकार सुतार. आणि पुन्हा एकदा आणि हा षटकार आउट.
बाद. पंचांचा निर्णय ठरलेला आहे बाद. आणि पुढचा फलंदाज त्यांची जागा सांभाळते शिवाजी सोंडकर. दुसऱ्या शतकातला चौथा चेंडू आणि अतिरिक्त वाईट बॉलनुसार धावसंख्या होत आहे 24. दुसरा बॉल देखील वाईड. पंचांचा निर्णय वाईड. 25 वाढती धावसंख्या होते 25. आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट असा झेल क्षेत्ररक्षकाकडून. आणि बाद फलंदाजाच्या जागा सांभाळण्यासाठी होते अभिषेक सावर्डेकर. दुसऱ्या शतकातला शेवटचा चेंडू. ओमकार सुतार काळजीपूर्वक. ओमकार सुतार काळजीपूर्वक. दुसऱ्या शतकातला शेवटचा चेंडू आणि सामना करतायत शुभम सावर्डेकर. आणि 2 शतकानंतर सावर्डेकर स्ट्राईक. संघाची धावसंख्या होत आहे धावसंख्या 24. वाढती धावसंख्या 25. तीन रन 2 वाईट एक पहिलं 1 रन. पुन्हा एकदा पंचांचा निर्णय वाईड. फलंदाजांकडून गोलंदाजीचा काही मागमूस येत नाहीये. आपल्या संघासाठी पुन्हा रायटी असून लेफ्टी करण्याचा प्रयत्न आणि पंचांनी निर्णय दिलेला आहे हा चौकार आहे. वाढती धावसंख्या होत आहे 30. सावर्डेकर स्ट्राईक. संघाची वाढती धावसंख्या होत आहे 30. पिचच्या डाव्या साईडला जेवढे प्रेक्षकांनी खेळलो आहेत त्यांनी यांना कृपया आपल्या बाउंड्रीच्या बाहेर थांबायचं आहे. सहकार्य करायचं आहे सर्व खेळाडूंना. पुन्हा एकदा आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आणि 22 रन घेता वाढती धावसंख्या 2. आणि अतिशय जालिमाचं अपील चाललेलं आहे इथं. अगदी डाय मारून पंचाने आपली धावसंख्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मात्र पंचांचा निर्णय 2 रन. पंचांचा निर्णय बॉल वाईड आहे का? हा वाईट बॉल नाही आहे. फक्त वाढती धावसंख्या 2 रनांनी वाढीत आहे फक्त. आणि वाढती धावसंख्या होत आहे 32. तिसऱ्या शतकातला 2 बॉल झालेले आहेत आणि तिसऱ्या चेंडूची प्रतीक्षा. फलंदाज देखील आपल्या क्रीजवर तैनात. आणि हा क्लिंग बोल्ड. पंचांचा निर्णय. उत्कृष्ट पंच आमच्या लाटवण पंचक्रोशीमध्ये ज्यांचं नाव अगदी समुद्राची शाईने आकाशाचा कागद केला तरी ते त्यांचं नाव असं लिहिलं जाणार नाही असे आमचे पंच प्रदीप गळवे. आणि उत्कृष्ट नियोजन आहे या प्रीमियर लीगचं. तिसरं पर्व आहे लाटवण पंचक्रोशी प्रीमियर लीगचं. आणि हे उत्कृष्ट नियोजन सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून आणि क्रिकेट प्रेमींकडून करण्यात आलेलं आहे. पाहूयात पुन्हा एकदा एक चौकार मारण्याचा प्रयत्न. पण क्षेत्ररक्षण अगदी अतिउत्तम. झेल देखील अतिउत्तम. पाहूयात सावर्डेकर स्ट्रायकर काय करतात आपल्या संघासाठी. 1 धावेवर समाधान मानावं लागलेलं आहे.
आणि वाढती धावसंख्या होते 34. पुन्हा एक चौकार, पंचांचा निर्णय चौकार झालेला आहे. हा चौकार झालेला आहे. यानंतर एकूण धावसंख्या झालेली आहे 38. स्वर्गवासी आर डी चाळके सर, लाटवण पंचकृषी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक स्वर्गवासी आर डी चाळके सर यांच्या संघाला विनिंगसाठी 39 धावांची आवश्यकता आहे. 39 धावांची आवश्यकता आहे. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल त्याची पुढची मॅच ही विश्वा 11 सोबत असेल. अतिशय उत्कृष्ट असं नियोजन आणि उत्कृष्ट असं व्यवस्थापन बाबू मोरे असतील, प्रशांत कदम असतील, प्रदीप गणवे असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. एकंदरीत सर्व या प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या या टुर्नामेंटसाठी ज्यांनी नियोजन आणि व्यवस्थापन केलं त्यांचं खरंच खूप मोलाचं सहकार्य लाभलं आणि ह्या पंचक्रोशीतील खेळाडूंना एक काहीतरी स्तर मिळावा, आंतरराष्ट्रीय दर्जाचं कुठलं तरी स्थान मिळावं या हेतूने प्रेरित होऊन या लाटवण पंचक्रोशी संघाने त्याचप्रमाणे या ठिकाणी अगदी ज्यांचं आम्ही हाफ चड्डीवर असताना देखील त्यांना आम्हाला ओळखलं होतं ते दिनेश कासारे, अगदी क्रिकेट प्रेमी आणि क्रिकेटचे उत्कृष्ट अभ्यासक या ठिकाणी आहेत. आणि त्यांनाच बघून आम्ही शिकलो, खेळायला शिकलो, बोलायला तरी शिकलो. बाउंड्री लाईनवरती कृपया कुठल्या प्रेक्षकाने बसायचं नाहीये. खेळाडूने, आपल्या कुठल्या संघाच्या खेळाडूने बाउंड्री लाईनवर बसायचं नाहीये. पाहूयात आपल्या पहिल्या शतकातला पहिला चेंडू सुजल आणि त्यांना साथ देतोय ओमकार सुतार. बघूया, एका धावेवर समाधान मानावं लागलेलं आहे. पुन्हा तेच जालिम 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 अगदी जालिम पंच आमचे प्रदीप गणवे. पाहूयात. पुन्हा एकदा एक चौकार. पंचांचा निर्णय आता काय पाहूयात काय होतंय ते, काय होतंय ते, काय होतंय. जोरदार अपील, जोरदार अपील, जोरदार अपील. 95 पंचांचा क्लिअर निर्णय. हा चौकारच आहे, हा चौकारच आहे, हा चौकारच आहे. कृपया बाउंड्री लाईन वरून सर्व प्रेक्षकांनी बाहेर बसायचं आहे. कृपया बाउंड्री लाईन वरून सर्व प्रेक्षकांनी बाहेर बसायचं आहे. पाहूयात पुन्हा चेंडूचा सामना करतोय अडीजाकी सर. जोरदार अपील. पाहूया पंचांचा निर्णय काय आहे तो. असे जोरदार अभ्यासू पंच आमचे दिनेशजी कासारे सर. वाढती धावसंख्या होत आहे 3 चेंडू 5 धावा. 3 चेंडू 5 धावा. पाहूयात पुन्हा पंचांचा निर्णय. हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त धावसंख्येनुसार वाढती धावसंख्या होत आहे 6. पुन्हा चेंडू क्रॉस करण्याचा प्रयत्न, एकाच धावेवर समाधान मानलं. स्ट्राईकला आले तो ओमकार सुतार. पुन्हा बघूया, वाढती धावसंख्या होत आहे 7. आरडी चाळके सर संघाची वाढती धावसंख्या होत आहे 7. केवळ 3 शतकच आहेत, केवळ 3 शतकच आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला मॅच विन करायची आहे. आणि ह्या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल त्याचा पुढचा सामना विश्वा 11 सोबत होणार आहे. आणि ह्या पहिल्या शतकातला शेवटचा चेंडू, हा शेवटचा चेंडू. बघूया ओमकार सुतार काय करतात. षटकार की चौकार. पुन्हा आणि चौकार. पंचांचा निर्णय चौकार. आणि 1 षटकानंतर वाढती धावसंख्या होत आहे, वाढती धावसंख्या होते 11. 1 षटकानंतर 11. आरडी चाळके सर संघाची वाढती धावसंख्या होते 11. आरडी चाळके संघाला मिळण्यासाठी 2 ओव्हर 28 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा
पंचांचा निर्णय बघूया काय हा देखील एक वाईट बॉल +1 वाढती धावसंख्या होत आहे 13 नंबर भी आएगा 13 थोड़ा सा मेहनत करना पड़ेगा पुन्हा एकदा एक चौकार अगदी पंच चष्मा सांभाळताना पुन्हा एकदा चौकार आणि चौकार मारण्याचा प्रयत्न मात्र एक धावेवर समाधान मानावं लागले वाढती धावसंख्या होत आहे 18 आणि अतिरिक्त धावसंख्या वाढत आहे 19 एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षण अगदी कव्हर एकदम चांगला दिलेला आहे धावसंख्या झालेली आहे 20 दुसऱ्या शतकातला चौथा चेंडू आहे हा चौथा चेंडू टाकणार आहे आता दुसऱ्या शतकातला चौथा चेंडू अतिरिक्त धावसंख्या वाढत आहे अतिरिक्त धावसंख्या वाढत आहे पहिला वाईड +1 आहे त्यानंतर 4 त्यानंतर 1 आता पुन्हा 22चा रन घेण्याचा प्रयत्न आणि जोरदार अपील पण पंचांवर कसल्याच प्रकारचा दबाव नाही स्पष्ट निर्णय एकच वाढत्या एक धावानुसार धावसंख्या होत आहे 8 बॉल हा चौकार मारण्याचा प्रयत्न मात्र क्षेत्ररक्षण उत्कृष्ट एकच धावेवर समाधान मानावं लागलेलं आहे वाढती धावसंख्या होत आहे 7 बॉल 17 7 बॉल 17 पुन्हा एकदा एक चौकार मारण्याचा प्रयत्न आणि चौकार फलंदाज यशस्वी ओमकार सुतार यांची अशी उत्कृष्ट अशी फलंदाजी आपल्या संघासाठी प्रयत्न करतायत नक्कीच ते विजयापर्यंत पोहोचतील असा विश्वास वाटतोय वाढती धावसंख्या होत आहे 26 एका षटकामध्ये 13 रनांची आवश्यकता आहे स्वर्गीय RD जागे सर संघाला विन होण्यासाठी पाहूयात अक्षरशः थोडक्याशा विकेट पडलेल्या आहेत मात्र आणि सकाळपासून हा संघ एक हाती किल्ला लढवतोय कारण ते किल्ल्याचं मैदान पण त्यांचंच आहे आणि ती बॅट पण त्यांचीच आहे पुढचा फलंदाज येतोय सागर सावर्डेकर पाहूया आपल्या सावर्डेकर स्ट्राइक्स संघासाठी काय प्रयत्न करतायत ते 6 बॉल 13 धावांची आवश्यकता 6 बॉल 13 धावांची आवश्यकता आहे वाढती धावसंख्या होत आहे 27 5 बॉल 12 धावांची आवश्यकता आहे मॅच विन होण्यासाठी फलंदाज संघाला 5 बॉल 12 धावांची आवश्यकता आहे ओमकार सुतार यांच्या पैलून सुटेला उत्कृष्ट चेंडू आणि रापारापीचा प्रयत्न इथं क्षेत्ररक्षकाकडून पण बॉल मात्र अडवलेला आहे पुन्हा एकदा आणि बॉल डॉट काढण्याचा प्रयत्न आणि 22 एक रन तीन बॉल 10 रनांची आवश्यकता आहे आर्या निविंडीकर हिला डॉक्टर विकास जाधव यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक केलेलं आहे तिने इथे येऊन स्वीकारून जावं आर्या निविंडीकर पुन्हा 3 बॉल 10 रनांची आवश्यकता आणि ओमकार सुतार यांच्या फळीतून सुटलेला चेंडू एकाच धावेवर समाधान 2 बॉल 9 धावांची आवश्यकता 2 बॉल 9 रनांची आवश्यकता आहे उत्कृष्ट असे चापलेले 2 पंच दिनेश कासारे आणि बाळगोने आणि या ठिकाणी विकेट दिलेला आहे पंचांनी धावसंख्या